नमस्कार मॅडम. नमस्ते. तुम्ही खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्यातून बीडमध्ये स्थलांतरित झालात नोकरीच्या निमित्तानं. हं? परंतु आता तुम्ही बीडच्या मातीमध्ये अशा पद्धतीनं रुजला आहात की तुम्हाला बीड आता प्रिय वाटते, ती बीड सूड वाटत नाही आणि तुमच्या मूळ गावाकडे सुद्धा तुम्हाला आता जाऊ वाटत नाही. असं विशेष तुम्हाला बीडमध्ये काय वाटलं? तुमचा हा प्रश्न इतका योग्य आहे, कारण मला जेव्हा बीडला यायचं होतं, कारण बीड जिल्ह्यातच माझ्या मिस्टरांचं गाव होतं, बीड जिल्ह्यातच मला दिलं. पण जेव्हा माझं एज्युकेशन पूर्ण झालं आणि त्यानंतर मी काहीतरी करायच्या विचारात होते, तेव्हा मी बीड सिलेक्ट केलं. कारण का तर माझं सासर जवळ आहे म्हणून. पण सासर तसं जवळ म्हणजे जवळ नाही आहे, बीड शहरापासून बरंच लांब आहे. तर अंबाजोगाई हे माझं सासर आहे. तर त्या दृष्टीने मी बीडमध्ये आले. पण कोणाचंही असं चांगलं मत नव्हतं की मी बीडमध्ये गेले म्हणून. बीड म्हणजे काय, मागासलेलं आहे, वैचारिक मागासलेपण आहे. तिथे लोक खूप बुरसटलेल्या विचाराचे आहेत. मुलींचं शिक्षण तर अगदी नगण्य होतं. मी जेव्हा बलभीम कॉलेजला जॉईन झाले प्राध्यापक म्हणून, तर 12वी नंतर मुली पुढच्या शिक्षणाला नसायच्याच तिथं. 12वी नंतर त्यांचे लग्न व्हायचे. तेव्हा मला इतका मोठा प्रश्न पडला की अरे, बीडमध्ये असं कसं होतं. पण एवढं खरं की मी जेव्हा बीडमध्ये आले तेव्हा बीड शहरातच नाही तर बीडच्या सगळ्या म्हणजे अगदी बाजारपेठेतून फिरताना सुद्धा माझ्याकडे फार उत्सुकतेने ते लोक बघायचे. कारण ही एक बाई रूम करून इथे राहते आणि बलभीम कॉलेजला प्राध्यापक आहे आणि ह्या दृष्टीने ते बघायचे माझ्याकडे उत्सुकतेने आणि वेगळ्या दृष्टीने बघायचे. पण मला बीड शहर का आवडलं, माझी ती म्हणजे आता कर्मभूमीच झाली. आणि कर्मभूमीवर एवढं प्रेम करणारी म्हणजे माझी खरी ओळख बीडमुळेच झालेली आहे. माझ्या व्यक्तिमत्वाचा, माझ्या बौद्धिक असो वैयक्तिक असो सगळ्याच दृष्टीने जी काही समृद्धता आलेली आहे माझ्या जीवनामध्ये, तर केवळ आणि केवळ बीड आणि तिथला समाज. बीड शहर अतिशय सुंदर आहे भौगोलिक दृष्टीने. उत्तरेकडून बिंदुसरा नदी वाहते आणि त्याचबरोबर पुढे पूर्वेला खंडेश्वरी आहे. परत कंकालेश्वर जे अगदी अगदी जुनं असं मंदिर आहे की ज्याचं पाणी कुठून येतं माहीत नाही. ते पाण्यात शिवलिंगाचं मंदिर म्हणजे शिवलिंगाचं मंदिर आहे तिथे. म्हणजे हे भौगोलिक सगळे बघितल्यानंतर मला वाटायचं की मी इसवी सनापूर्वीचं जे काही शहराचं वर्णन असतं अगदी वैभवशाली शहराचं, तसं मला बीड वाटलं आणि मी त्याच दृष्टीने बीडकडे बघायला लागले आणि बीड मला खूप आवडायला लागलं. आणि विशेष म्हणजे इथले लोक महत्त्वाचे आहेत. हे लोक इतके लवकर कनेक्ट व्हायचे आणि मनापासून प्रेम करायचे, मनापासून ते धाडस द्यायचे, मनापासून ते धीर द्यायचे. आणि मी जणू काही बीडची म्हणजे पूर्ण बीड शहराचीच मी एकटी अशी मेंबर आहे की काय, किंवा कुणीतरी नातेवाईक आहे काय, अशा दृष्टीने मी इथे राहिले. मला वाटलीच नाही अशी भीती बीडमध्ये फिरताना, रस्त्याने फिरताना सुद्धा, स्टुडंट वगैरे सगळेच. पण तर बाहेरचे लोक आहेत ना, तर ते बीडच्या लोकांना वेगळ्या दृष्टीने पाहतात. बऱ्याचदा काय होतं की बीडमध्ये मुली देताना सुईरपण करताना घाबरतात लोक. काय तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काही नाही, मीच स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या मुलाच्या सोयरिकीच्या वेळी. कारण माझ्या मुलाची जेव्हा सोयरीक होणार होती, नगर जिल्ह्यातली मुलगी होती, तर त्यावेळी त्या मुलीच्या आईने विरोध केला होता. तुला कळतं का म्हणे, बीड शहर आहे ते आणि बीड शहरातला मुलगा तू हे करतेस, निवडतेस आणि बीड चांगलं नाही, अशाच दृष्टीने बोलत होते. आणि मधल्या काळात तर कसं झालं म्हणजे ती सोयरीक झाली, ते सगळं खूप व्यवस्थित झालं, ही गोष्ट वेगळी. पण हे एक मला अगदी गांभीर्याने मी पाहिलं की अरे, सामाजिक दृष्टीने बीडकडे कोण कसं पाहिलं जातं. म्हणजे इथला तरुण एवढा चांगला गुणवान असताना सुद्धा सगळ्या दृष्टीने, तर इकडे मुली द्यायला सहसा कोणी तयार होत नाही. खरं तर ते मुलं बाहेर राहतात, बाहेर शिकतात, पण त्यांना वाटते की बीडच्या संस्कारातून आलेला हा मुलगा आहे. अशा दृष्टीने एक प्रकारचं लोकांमध्ये एक निगेटिव्ह संदेश गेलेला आहे बहुतेक. आणि मधल्या काळात तर असं झालं की मी पुण्यात जेव्हा राहायला गेले तेव्हा काहीही खरेदी करताना किंवा कुठेही करताना, नाही आमच्या बीडमध्ये खूप चांगलं मिळतं, नाही आमच्या गावात चांगलं मिळतं. तेव्हा ते म्हणायचे आहेत तरी कुठल्या गावचे तुम्ही, तर मी म्हणलं मी बीडची आहे.
तर तेव्हा मला अभिमान वाटायचा, कारण बीड मी म्हणलं जसं तुम्हाला दिसतं ना, जसं पाण्यामध्ये चंद्राचा प्रकाश पडतो किंवा चंद्रबिंब दिसतं, तसं प्रमाणे बीडचं जे तुमच्या नजरेसमोर जे चित्र आहे ते चुकीचं आहे. चंद्राच्या बिंबाप्रमाणे आहे किंवा आरशातल्या प्रतिमेप्रमाणे आहे. ॲक्च्युअल बीड शहर अतिशय चांगलं आहे, सुसंस्कृत आहे, लोक कनेक्ट होतात आणि तिथं राहावं असं वाटतं. भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे. एका दृष्टीने हे पाहिलं तर ठीक आहे की तिथं काही असं औद्योगिक काही असे क्षेत्र निर्माण झालेलं नाही, हे मला नक्कीच माहीत आहे आणि त्या बाबतीत मला नक्कीच वाईट वाटतं की तशा दृष्टीने तयार झालं तर बीड शहरातले तरुण बाहेर जाणारच नाहीत असं वाटतं. म्हणजे आर्थिक अडचणीमुळं इथल्या समस्या वाढल्या आणि आर्थिक अडचणीमुळे इथला माणूस खचलेला आहे आणि त्यामुळं थोडंसं सामाजिक दृष्ट्या बीडकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असावा. परंतु माणूस म्हणून बीडमधली माणसं काही एवढी वाईट नाही, हे तुम्हाला अनुभवाला आलं. परंतु तसं जर पाहिलं तर तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं किंवा बीडसारखं दुसरीकडं काही भेटत नाही. म्हणजे इथला भाजीपाला असेल, इथलं अन्न असेल, म्हणजे जे कसदारपणा आणि पौष्टिकपणा त्याच्यामध्ये आहे तो बाहेर नाही. म्हणजे हा इथल्या मातीचा गुण आहे. तर या दृष्टीनं आता तुम्हाला तुमचा मुलगा तर बाहेर विदेशामध्ये आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला बीड सोडू वाटत नाही. या मागची जी काही कनेक्टिव्हिटी आहे तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. त्याच्या मागची कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर मी जेव्हा इथून जाते, खरं तर माहेरसुद्धा मला जवळचं वाटत नाही. म्हणजे विचार करा की कुठल्याही स्त्रीला माहेर खूप प्रिय असतं, पण मला माहेर इतकंच प्रेम ह्या बीडने दिलेलं आहे. हे माहेर इतकंच समृद्ध मला ह्या बीडने केलेलं आहे. आणि इथे आल्यानंतर जे माझं कम्युनिकेशन वाढतं समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये, तर ते इतकं जवळकीचं असतं की आणि नॅचरल असतं. ते असंही नाही की कृत्रिमपणे ते मला हे करतायत आणि त्यामुळे मला बीड खूप आवडतं. ओके, धन्यवाद मॅडम.